तर काही महत्त्वाचे मुद्दे या बजेटमध्ये गृहनिर्माण विभागाला 1246 कोटी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला 3875 कोटी रुपयांची घोषणा, सार्वजनिक आरोग्य विभागाला 3827 कोटी रुपये. काही महत्त्वपूर्ण घोषणा, काही मुद्दे आपण पाहतोय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला 3098 कोटी रुपये, महिला आणि बालविकास विभागाला 31907 कोटी रुपये, शालेय शिक्षण आणि इतरही काही विभागांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. शेतीसाठी, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा मोठी घोषणा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटी रुपये, 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर जमिनीला फायदा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर काही महत्त्वाचे मुद्दे आपण या बजेटच्या संदर्भातले बघूया. आज जे बजेट जाहीर झालंय, राज्यामध्ये 60 ठिकाणी व्यापारी केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. MMR क्षेत्र ग्रोथ सेंटर म्हणून विकसित केलं जाणार आहे, त्याबाबतची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. मुंबईमधील 3रं विमानतळ वाढवण बंदराजवळ होणार आहे, त्याबद्दलची मोठी घोषणा. गेटवे ते मांडवा दरम्यान अत्याधुनिक बोटीची घोषणा सुद्धा करण्यात आली. मुंबईमध्ये 64,000 कोटींचे भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत. नागपूर मेट्रोचं 2ऱ्या टप्प्याचं काम वेगात सुरू आहे, याबद्दलची माहिती दिली गेली. पुण्यामध्ये 143 किलोमीटर मेट्रो मार्गाचं काम करण्यात आलेलं आहे, याबद्दलची माहिती दिली. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडलं जाणार आहे. नागपूर विमानतळाचं काम वेगानं सुरू आहे. तसंच शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. राज्यामध्ये 237.5 किलोमीटर मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत. मुंबईमध्ये 41.2 किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत. तर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. गोरेगाव, खारघर, विरार, बोईसरमध्ये व्यापारी केंद्र उभारली जाणार आहेत. नवी मुंबई विमानतळावरनं 2025 पासून आंतरदेशीय विमान सेवा उपलब्ध असेल. मुंबई, नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे. राज्यामध्ये नवीन 18 न्यायालये स्थापन केली जाणार आहे, याबद्दलची मोठी घोषणा आज करण्यात आली आहे. मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हायटेक कमांड कंट्रोल सेंटर उभारलं जाईल. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 साठी घोषणा करण्यात आलेली आहे. नवी मुंबईमध्ये उल्वेमध्ये 194 कोटीची घोषणा केली गेली. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबतची आज घोषणा झाली आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागासंदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये विकास कामांसाठी 500 कोटींची तरतूद. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवणार अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. कापूस उत्पादनावरती भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्गामधील देवबागमध्ये सागरी सुरक्षेसाठी विशेश प्रकल्प राबवण्यात येणार आहे. देवबागमध्ये 181 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. वाढवण बंदर 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. शेतमालाला शाश्वत बाजारपेठ देण्याची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ची कामं वेगानं सुरू होणार असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असेल. अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामं पूर्ण करणार असं आश्वासन त्यांनी आज दिलेलं आहे. नदीजोड प्रकल्पाला मान्यता, प्रकल्पाला गती देणार असं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. ग्रामविकास विभागाला 11,480 कोटींचा निधी आज जाहीर करण्यात आला. म्हैसाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी काय असेल तर ठाणे, रत्नागिरी आणि रायगडसाठी महत्त्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आली आहे. घरापासून 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य व्यवस्थेची आज घोषणा करण्यात आली. ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये अतिविशेष अधिकार यासाठी असतील. व्यापार आणि गुंतवणुकीसाठी व्यापार गुंतवणूक सुविधा कायदा लागू होणार आहे. महत्त्वपूर्ण अशी घोषणा जी आज अर्थमंत्र्यांनी केली. वाढवण बंदर विकसित करण्यात येईल, याबद्दलची आज मोठी घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली. त्याचबरोबर नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 141 सेवांची आज घोषणा झालेली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योग धोरण जाहीर केलं जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100ची घोषणा झालेलीच नाहीये. लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता अजूनही मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या 2100च्या हप्त्याची पूर्तता या अर्थसंकल्पामधनं काही सरकारनं केलेली नाहीये. त्यामुळे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100ची घोषणा झालेली नाहीये, ज्याची प्रतीक्षा अर्थातच महाराष्ट्रामधल्या सगळ्या लाडक्या बहिणींना होती. ती अपेक्षा मात्र पूर्ण झालेली नाही.
ते घेऊन या ठिकाणी जे आंदोलन आहे, जे मुद्दे आहेत ते अजित पवारांनी मांडल्याच्या नंतर आता या ठिकाणी विरोधक मात्र आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. सरकारने दिलेल्या सर्व जे काही मागण्या होत्या, ज्या काही घोषणा केलेल्या होत्या त्याची पूर्तता आहे ती केली गेली नाही असं देखील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तर नाना पटोले असतील, त्यासोबतच महाविकास आघाडीचे सर्वच आमदार ह्या ठिकाणी या पायऱ्यांवरती आपल्याला विरोध करताना पाहायला मिळतात आणि ह्याच ठिकाणी विरोधक आहेत ते तर सध्या आक्रमक असल्याच्या भूमिकेत पाहायला मिळते आणि विरोधकांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी देखील विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. विकास खवळेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज.